या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात घोडेबाजार केला असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे। मात्र जे या निवडणुकीमध्ये विजयी झाले त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वादातला हा सगळा विषय विजयी आमदार परिणय फुके आपल्या सोबत आहे। काँग्रेस म्हणतात की तुम्ही मोठ्या प्रमाणात घोडेबाजार केलेला आहे। बघा असं आहे की काँग्रेसचे हे चुकीचे आरोप आहे। काँग्रेसनी आधी आपला पक्ष सांभाळला पाहिजे। कारण असं आहे की काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचे जे महाराष्ट्राचे जे नेतृत्व आहे त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात रोष आहे। आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदेशाध्यक्षांबद्दल रोष असल्यामुळे त्यांनी काहीतरी आपली जी खतखत आहे ही या मतदानाच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे। आणि निश्चितच काँग्रेसने स्वतःच्याबद्दल एकदा परत चाचपडणी करून घेतली पाहिजे। आणि निश्चितच ही जी हा विजय हा एक भारतीय जनता पार्टी महायुतीची एक स्ट्रॅटेजी म्हणून विजय झाला, काही घोडेबाजार वगैरे काही झालेलं नाही। 5 ते 7 काँग्रेसच्या आमदारांना तुम्ही फोडलं आणि पैसे देऊन फोडलं असा गंभीर आरोप होत आहे भाजपवर। बघा कोणालाही एकही पैसे दिले नाही आणि महायुतीचे 201 आमदार होते आणि आमच्याकडे सफिशियंट आमदार असल्यामुळे आम्हाला कोणत्याही दुसऱ्या पक्षाच्या आमदारांची गरज नव्हती। या उलट शेकापचे जयंत पाटील यांनी घोडेबाजार करण्याच्या दृष्टिकोनातून कमी मतदार असून सुद्धा कमी आमदार त्यांच्याकडे असून सुद्धा त्यांनी ही निवडणूक लढली आणि त्याच वेळेस त्यांच्या डोक्यात घोडेबाजार करण्याचा त्यांचा विषय होता। पण आम्हाला कोणतीही गरज नव्हती कारण आमच्याकडे जो कोटा जो आम्हाला पाटलांनी प्रयत्न केला घोडेबाजाराचा। हां त्यांनी केला, त्यांच्या स्तरावर त्यांनी सगळ्याच लोकांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला। पण त्यांचे स्वतःचे आमदार कमी असले म्हणजे पवार साहेबांचे आमदार कमी असल्यामुळे ते करू शकले नाही। आणि काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात जी खतखत आहे आणि तेच त्यांची खतखत या क्रॉस वोटिंगच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या पक्ष नेतृत्वाला दाखवून दिलेली आहे। म्हणजे कुठेतरी तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही घोडेबाजार केला नाही, जे 5 ते 7 मतं काँग्रेसची फुटली ती पक्षा अंतर्गत वादामुळे फुटली। बघा असं आहे, जर घोडेबाजार करायची गरज पडली असती तर किमान 15 ते 20चा आकडा हा राहिला असता काँग्रेसमधला, हा नुसतं 4, 5, 6, 7 वर राहिला नसता। ही मी आपल्याला जबाबदारीने सांगतो। तर हे होते नवनियुक्त आमदार परिणय फुके यांनी भाजपवर जो आरोप होता त्यांनी घोडेबाजार केला ते सगळे फेटाळून लावले आणि कुठेतरी नाना पटोले किंवा पक्षांतर्गत त्यांच्या संदर्भात जो रोष आहे त्याला घेऊन कुठेतरी काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं त्यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।